नागरिकांना फसवून आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोघांना वालीव पोलिसांनी अटक केलेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये एक महिला देखील आहे। 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 2 गुन्ह्यांमध्ये कशा प्रकारे फसवलं आपण पाहूयात। नागरिकांना फसवून त्यांना ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। तिन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 कार आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून 2 गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली। वसईत राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या मालकीचे घर भाडेतत्वावर एका महिलेला दिले होते। या महिलेने 2 आरोपींसोबत मिळून सन 2022 मध्ये या बांधकाम व्यावसायिकाला रूममध्ये बोलावले। आरोपी मनीष साठे, नफीस शेख यांनी बांधकाम व्यावसायिकाला महिला आरोपी प्रेग्नंट आहे, तू तिच्यावर रेप केला अशी तक्रार पोलिसात दाखल करेन अशी धमकी देत शिवीगाळ आणि दमदाटी करून तसेच ठोशा बुक्क्यांनी मारहाणही केली। पोलीस ठाण्यात बलात्कार केस न दाखल करण्याच्या मोबदल्यात त्यांना ब्लॅकमेलिंग करून 2 करोड रुपये खंडणी मागून वेळोवेळी त्यांच्याकडून 19,70,000 रुपये खंडणी स्वीकारले। आरोपी नफीजने त्यांना गुंतवलीत असलेली स्थावर मालमत्ता स्वस्त दरात मिळवून देतो असे सांगत त्यांच्याकडून 24 लाख रुपये स्वीकारून अपहार केला। तसेच त्यांची वसईत असलेली बिल्डिंगही रेल्वे कॉरिडॉरमध्ये कटिंग होणार असल्याचा खोटा नकाशा दाखवून भरपाईपोटी संबंधित प्राधिकरणाकडून 25 करोड रक्कम वसूल करून देतो असे खोटे आश्वासन दिले। त्याकरता रेल्वेच्या व इतर विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल असे सांगून 17,80,000 रुपये रोखीने आणि बँक खात्यावर घेऊन आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची माहिती काढली। आरोपी नफीस शेखला ताब्यात घेऊन तपास केला। गुन्ह्यातील 2 आरोपी हे राजस्थान आणि गुजरात राज्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वेगवेगळे पथके तयार करून त्या राज्यात पाठवण्यात आले। राजस्थानमधून आरोपी साहिबा राजवीर सिंग बक्षी उर्फ नीतू जयप्रकाश पांडे वयवर्ष 29 आणि गुजरातमधून आरोपी मनीषभाई मनुभाई सेठ वयवर्ष 48 यांना अटक केली। आरोपीकडून ब्लॅकमेल करून मिळालेली 7,88,000 रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली टोयोटा फॉर्च्युनर आणि मारुती सुझुकी बलेनो कार असा एकूण 22,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यांची उकल केली आहे। वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघले श्रिंगे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जिलानी सय्यद, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश कुमार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुटे, विनायक राऊत, अभिजित गडरे यांनी पार पाडली।